जे 20 तारखेला आंदोलन झालं दिल्लीला आणि तिथल्या विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली, अमानुष मारहाण झाली, आणि त्याच विद्यार्थ्यांना हे बीजेपीचे लोक दंगलकारी, फसादकारी, आतंकवादी, देशद्रोही जे हे बीजेपीचे लोक म्हणत आहे, हे त्यांच्याच भरोशावर निवडून आलेले, या युवांच्याच भरोशावर निवडून आलेले आहेत. जर तुम्हाला देशाचा नेपाल करायचा नसन तर त्या आंदोलनकर्त्यावर कोणतेही आरोप लावू नका. जर तुम्ही आरोप लावत असेच फिरत राहाल आणि ते कंगना राणावत म्हणते हे जे विद्यार्थी आले ते दंगलकारी होते, फसाद करणारे होते म्हणून त्यांना मारलं, बरं झालं म्हणते. आणि हा सदाभाऊ खोत जो आमदार आहे बीजेपीचा, हा म्हणते विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणते, हा विद्यार्थ्यांना बरं झालं म्हणते, त्याला झोडपलं म्हणते, त्याच्या गाडा लाल केल्या म्हणते. अबे तू बी पहिले आंदोलन केले, तू बी रस्त्यावर उतरला, तू आंदोलन केले, रस्त्यावर उतरला, तेव्हा आमदार झाला. आणि आज तूच त्या विद्यार्थ्याला आतंकवादी म्हणतं, मग तू बी आतंकवादी झाला असता याच्या पहिले तुला आंदोलन केला तर तू आतंकवादी नसता झाला काय. हे विद्यार्थी आपल्या हक्काची लढाई करत आहे, आपला हक्क मागत आहे. ते पेपर लीक होऊ राहिले, नोकर भरतीचे पेपर लीक होऊ राहिले, टीईटीचे पेपर लीक होऊ राहिले, नीटचे पेपर लीक होऊ राहिले, ग्रुप डी चे पेपर लीक होऊ राहिले, IITचे पेपर लीक होऊ राहिले, CUETचे पेपर लीक होऊ राहिले, पटवारी पेपर लीक होऊ राहिले, पोलीस भरतीचे पेपर लीक होऊ राहिले. तुमचा प्रधानमंत्री ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणते, तरी भारतात 100% भ्रष्टाचार चालू आहे. ना भ्रष्टाचारी लोक तर तुम्ही हवे, लोकांचे साले खासदार आमदार फोडू फोडू तुम्ही आपल्या पक्षात घेऊ राहिले. तुम्ही खरे भ्रष्टाचार आहे. एवढा करोडो रुपये खर्च करता, तुमच्या गाडीत धम्मक असन तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा आणि तुम्ही जिंकून दाखवा. तुमची नेता म्हणते त्यानं, ते कंगना राणावत म्हणते त्याने निवडणुका निवडून या संसद भवनावर यावं म्हणते. अबे निवडणुका निवडून संसद भवनावर आम्ही येऊ, 100% बी येऊ शकतो. तुमची सालेवर पहिले ते EVM मशीन फेका काढून, EVM मशीन फेका काढून आणि तुमची जात पा तुम्ही येऊ शकता, तुमची लायकी पा EVM मशीन काढल्यावर येऊ शकता. तुम्हाला साधं ग्रामपंचायतमधून नगर परिषदमधून व्होट नाही भेटत. आज संपूर्ण भारत जागा झाला. जर तुम्हाला भारताचा नेपाल करायचं असेल तर लक्षात ठेवा, असे शब्द त्या आंदोलनकर्त्यासाठी वापरू नका. आणि जर वापरले तर सालेवा हात मोर्चा तुमच्या घरी येईन आणि तुमच्या घरातून तुम्हाला नंग काढून बाहेर काढन आणि तुम्हाला सालेवा रस्त्यावर पडवाले लावन. म्हणून लक्षात ठेवा, या आंदोलनकर्त्याला कोणी आतंकवादी म्हणू नये. ते आपल्या हक्क अधिकाराची लढाई करायला येत आहे, पाण्या पावसात उपाशी तापाशी. आणि जर तुम्ही असे बोलाल तर लक्षात ठेवा, याचा अजून मोठा तीव्र आंदोलन होईल आणि हे आंदोलन तुमच्या घरापर्यंत येईल. म्हणून बोलताना नीट बोला आणि विद्यार्थ्यांना कोणीही आतंकवादी आतंकवादी म्हणू नये. जय हिंद, जय भारत, जय इन्कलाब. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद.